नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत 23 फेब्रुवारीचं करंट अफेअर. सेम दिवशी मी 2 दिवसाचं करंट अफेअर टाकत आहे कारण काही मागचे दिवसाचे करंट अफेअर्स आपले पेंडिंग पडून राहिले होते. त्याच्यामुळं एकाच दिवशी 2 दिवसाचे टाकत आहे. तर आता मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, "द सेज हू रिमॅनेज्ड हिंदुइझम" हा श्री नारायण गुरु यांच्या जीवनावरील पुस्तकाचे लेखन कोणी केलेलं आहे? काय पुस्तकाचं नाव? "द सेज हू रिमॅनेज्ड हिंदुइझम." ठीक आहे. नारायण गुरु यांच्या जीवनावरील पुस्तकाचे लेखन कोणी केलं आहे? तर याचं उत्तर आहे शशी थरूर. डॉक्टर शशी थरूर खूप फेमस पर्सनॅलिटी आहे. बरेच जणांना माहीत असेल. हे काँग्रेसचे नेते आहेत. फेब्रुवारी 2026 मध्ये उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. डॉक्टर शशी थरूर हे तिरुवनंतपुरमचे खासदार असून 2019 मध्ये त्यांना अँड इरा ऑफ डार्कनेससाठी साहित्य अकादमी पुरस्कारही मिळालेला आहे. कोणी लॉन्च केलेलं आहे हे? यांच्या हस्ते लॉन्च झालेलं आहे. सी.पी. राधाकृष्णन. ठीक आहे. आपले हे सध्याचे उपराष्ट्रपती आहेत. पहिले उपराष्ट्रपती कोण होते? सर्वपल्ली राधाकृष्णन आणि हे सी.पी. राधाकृष्णन. हे कितवे आहेत सांगा? कमेंट बॉक्समध्ये टाका. ठीक आहे. पुस्तकाचं नाव काय आहे? द सेज हू रिमॅनेज्ड हिंदुइझम. नारायण गुरु यांचं पुस्तक आहे. शशी थरूर. शशी थरूर ज्येष्ठ बंगाली साहित्यक शंकर मणिशंकर मुखोपाध्याय म्हणून ओळखले जातात. ठीक आहे. यांच्याबद्दल खालील विधाने विचारात घ्या. त्यांना 2021 मध्ये एकाशी या पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला 2021 मध्ये. त्यांनी चौरंगी ही कादंबरी जागतिक स्तरावर गाजवली. प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित रे यांनी त्यांच्या कादंबरीवर चित्रपट बनवले आहे. कादंबरीचं नाव काय? चौरंगी. 2021 मध्ये एकाशी 2 वेळेस एका आणि त्याच्यानंतर एकाशी असं या पुस्तकाचं साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. तर वरील सर्व विधाने हे बरोबर आहेत. ओके. ज्येष्ठ बंगाली साहित्यक शंकर यांच्या संविधाने सांगा. सध्या त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांना टोपण नाव शंकर म्हणून ओळखले जाते. म्हणून हे करंटचा मुद्दा आहे. मणिशंकर मुखोपाध्याय यांचं टोपण नाव आहे शंकर. यांचं फेब्रुवारी 2026 मध्ये वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले. हे आधुनिक बंगाली साहित्याचे प्रमुख स्तंभ होते. पुढचा प्रश्न, पहिला लिबरल विन चॅम्पियन्स कप 2026 कोणी जिंकला आहे? त्याचं उत्तर आहे पंकज अडवाणी. बेंगळूर येथे आयोजित या स्पर्धेत पंकज अडवाणीने कमल चावलाला 6-3 ने हरवून विजेतेपद मिळवले. पंकजच्या नावावर आतापर्यंत 28 जागतिक विजेतेपद आहेत. यांची माहिती काढा पंकज अडवाणीची. पुण्याचे आहेत ते. ती 28 जागतिक पदके आहेत त्यांच्या नावावर. पंकज अडवाणी. ठीक आहे. पुढचा प्रश्न, व्हॉइस बॅटल विलेज प्रोग्राम 2 VVP चा शुभारंभ कोणत्या राज्यातून करण्यात आला? याचं उत्तर आहे आसाम. काय आहे प्रोग्रामचं नाव? VVP 2 व्हॉइस बॅटल विलेज प्रोग्राम. गृहमंत्री अमित शाह हे सहकार मंत्री पण आहेत. नुकतेच आपली ती टॅक्सी लॉन्च केली त्यांनी. ते पण जरा करंटचा मुद्दा आहे, लक्षात असू द्या. आपण मागच्या सेशन मध्ये घेतला आहे भारत टॅक्सी. यांनी आसामच्या कचार जिल्ह्यातील नथनपूर, कुठला जिल्हा आहे आसामचा? कचार जिल्ह्यातील नथनपूर गावातून या टप्प्याचा शुभारंभ केला. हा टप्पा पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान आणि म्यानमार सीमेवर जवळपास 1954 गावांच्या विकासासाठी आहे. ठीक आहे. पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान आणि म्यानमार सीमेवरील. ठीक आहे. किती गाव आहेत? जवळपास 1950 म्हणजे 2000च्या जवळपास आहेत. 1954. व्हायब्रंट विलेज प्रोग्राम. ठीक आहे. आसाम राज्यातून चालू. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवसाबाबत
म्हणजे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस कुठला आहे? 21 फेब्रुवारी. ठीक आहे. अयोग्य विधान ओळखा. युनेस्कोने 1999 मध्ये हा दिवस घोषित केला. 2026 ची थीम युथ व्हॉइसेस ऑफ मल्टी लिगलस एज्युकेशन ही आहे. या दिवसाची पार्श्वभूमी 1992च्या बांगलादेशातील बंगाली भाषा आंदोलनाशी संबंधित आहे. हा दिवस दरवर्षी 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. तर याचं उत्तर अयोग्य म्हणजे हे अयोग्य आहे. 14 फेब्रुवारी आपल्याला कुठला दिवस आहे? जे हृदय डिसीज ज्या आहेत, ज्यांना जन्मतः जे हृदय दोष आहेत, त्यांचा जागतिक दिवस म्हणून साजरा केला जातो 14 फेब्रुवारी. ठीक आहे. आणि बाकीचे सगळे विधान बरोबर आहेत. युनेस्कोने 1999 मध्ये हा दिवस घोषित केला. ह्याची 2026 ची थीम या दिवसाची पार्श्वभूमी बंगाल देशातील बंगाली भाषेच्या आंदोलनाशी संबंधित आहे. भाषिक विविधता आणि बहुभाषिक शिक्षणाचा शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. किती? 21 फेब्रुवारी. लक्षात असू द्या. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस. पुढचा प्रश्न आहे सीईओ ऑफ द इयर. सीईओ ऑफ द इयर 2026 पुरस्काराने सलग दुसऱ्यांदा कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? सलग दुसऱ्यांदा. ठीक आहे. सीईओ ऑफ द इयर. त्याचं उत्तर आहे समीर कानोडिया. नाव काय आहे यांचं? समीर कानोडिया. ल्युमिनिया डेटा मॅट्रिक्सचे एमडी आणि सीईओ समीर कानोडिया यांना द बिझनेस लीडर ऑफ द इयर कार्यक्रमांतर्गत हा पुरस्कार सलग दुसऱ्या वर्षी देण्यात आला आहे. कोणाला? लक्षात असू द्या. समीर कानोडिया हे त्यांचं ऑर्गनायझेशनचं नाव आहे. ल्युमिनियस डेटा मॅट्रिक्स. पुढचा प्रश्न आहे 78वा झोमी राष्ट्रीय दिवस. कुठला? झोमी राष्ट्रीय दिवस 20 फेब्रुवारी 2026 रोजी कुठे साजरा करण्यात आला? तर हा चुराचांदपूर मणिपूरला साजरा करण्यात आला आहे. कुठला? झोमी राष्ट्रीय दिवस. झोमी हा मणिपूर, मिझोरम आणि नागालँड मध्ये राहणाऱ्या अनुसूचित जातींचा एसटी अनुसूचित समुदाय आहे. त्यांचा हा दिवस राजकीय आणि सांस्कृतिक एकात्मतेचा प्रतीक आहे. राजकीय आणि सांस्कृतिक एकात्मतेचं प्रतीक आहे. कुठला? झोमी राष्ट्रीय दिवस 19 फेब्रुवारी 2026. पुढचा प्रश्न आहे पर्यावरण ऑस्कर मानल्या जाणाऱ्या अर्थशॉट पुरस्कार 2026. पर्यावरणाचे ऑस्कर मानले जाणारे यजमानपद कोणते शहर भूषवणार आहे या वर्षीचे यजमानपद? तर मुंबई, महाराष्ट्राची राजधानी. 2019 मध्ये प्रिन्स विल्यम यांनी सुरू केलेला हा पुरस्कार प्रथमच भारतात म्हणजे मुंबईमध्ये आयोजित केला जाणार आहे. यात 5 विजेत्यांना प्रत्येकी 1 दशलक्ष पौंड दिले जातात. ठीक आहे. पर्यावरणाचे ऑस्कर मानले जाणारे काय नाव आहे? अर्थशॉट पुरस्कार. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या NCST स्थापनेबाबत खालील जोड्या जुळवा. तर ही जोडी त्याची करेक्ट आहे. जोड्या जुळवा नाहीये, अयोग्य जोडी ओळखा वगैरे आहे. योग्य जोडी, अयोग्य नाही सर, योग्य जोडी. कलम 338 SC आयोग आणि 338A ST आयोग हे 89व्या घटनादुरुस्तीने वेगळे करण्यात आले आहे. हे लक्षात असू द्या. योग्य जोडी ओळखा हा प्रश्न होता. कलम 338A. ठीक आहे. 89वी घटना दुरुस्ती 2003 हा आपला प्रश्न होता. पुढचा प्रश्न अलीकडे चर्चेत असलेला माउंट कानलाओन हा सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? त्याचं उत्तर आहे फिलिप्पिन्सच्या नेग्रोस बेटावरील या ज्वालामुखीचा 2026 मध्ये उद्रेक झाला. ठीक आहे. कुठल्या बेटाचं नाव आहे? नेग्रोस. फिलिप्सच्या नेग्रोस बेटावरील या ज्वालामुखीचा उद्रेक 2026 मध्ये उद्रेक झाला आहे. या ज्वालामुखीला पॅसिफिक रिंग ऑफ फायर
तुम्ही एक वेळेस Googleवर टाका पॅसिफिक रिंग ऑफ फायर हे असं फायरचं असं हे दिलेलं आहे. एक वेळेस पाहून घेता क्षेत्रात येतो. तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल म्हणजे ज्वालामुखीचे उद्रेक जे होतात ना, तो एरिया त्याला पॅसिफिक रिंग ऑफ फायर म्हणून ओळखला जातो. Google करून पहा. फक्त एवढंच Googleवर टाका. तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल काय आहे ते. थँक यू. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी डेली करंट अफेअरच्या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.